जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो, प्रज्ञा प्रवाहाच्या आजच्या भागात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण भारतीय इतिहासातल्या अशा एका कायद्यावर सविस्तर बोलणार आहोत, ज्याने स्वातंत्र्यानंतर देशाच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अक्षरशः एक वादळ निर्माण केलं होतं. तो कायदा म्हणजे हिंदू कोड बिल. हा फक्त एक कायद्याचा मसुदा नव्हता, तर शतकानुशतके चालत आलेल्या परंपरांना थेट आव्हान देणारा एक विचार होता. अगदी. आणि म्हणूनच या कायद्याचं महत्त्व समजून घेण्यासाठी तो फक्त मंजूर झाला की नाही हे पाहून चालणार नाही. बरोबर. तर तो का आणला गेला, त्यामागची सामाजिक परिस्थिती काय होती आणि आणि त्याला इतका टोकाचा विरोध का झाला, याच्या मुळाशी जावं लागेल. कारण या एका कायद्याच्या संघर्षात आपल्याला खरं तर नव्या भारताच्या निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया दिसते. अगदी बरोबर. तर आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश हाच आहे. आपल्या स्रोतांच्या आधारे आपण हे समजून घेऊया की हिंदू कोड बिलाची गरज का होती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा मंत्री म्हणून त्यात कोणती दूरदृष्टी दाखवली, आणि या बिलाच्या निमित्ताने झालेल्या संघर्षाने भारतीय समाजाला कायमचं कसं बदलून टाकलं. हो. चला तर मग या वादळी इतिहासाचं एक एक पान उलगडूया. सुरुवात करूया त्या मूळ प्रश्नापासून की या कायद्याची गरजच का निर्माण झाली. म्हणजे हिंदू कोड बिल येण्यापूर्वी हिंदू समाजात स्त्रियांच्या हक्कांशी संबंधित कायदे नेमके कसे होते, त्यात काय समस्या होत्या. ही एक खूप महत्वाची पार्श्वभूमी आहे, कारण त्या काळात हिंदू कायदा असा एक संथो लिहिलेला कायदा नव्हताच. अच्छा. तो वेगवेगळ्या स्मृती, रूढी, परंपरा आणि कोर्टाच्या निर्णयांवर आधारित होता. आणि या सगळ्यात एक समान धागा होता, तो म्हणजे स्त्रियांना दिलेलं दुय्यम स्थान. आपण काही प्रमुख समस्या पाहिल्या तर परिस्थितीची भीषणता लक्षात येईल. पहिली आणि सगळ्यात मोठी समस्या होती बहुपत्नीत्वाची. म्हणजे एका पुरुषाला एकापेक्षा जास्त लग्न करण्याची सामाजिक आणि एक प्रकारे कायदेशीर मान्यता होती. अगदी. पुरुष कितीही लग्न करू शकत होता, पण स्त्रीला मात्र तो अधिकार नव्हता. याचा थेट परिणाम स्त्रियांच्या सन्मानावर, त्यांच्या मुलांच्या भवितव्यावर आणि कुटुंबाच्या स्थैर्यावर व्हायचा. आणि दुसरी मोठी समस्या होती घटस्फोटाचा अभाव. म्हणजे घटस्फोट घेता येत नसे. जवळजवळ नाहीच. स्त्रियांना घटस्फोट घेण्याचा अधिकार नव्हताच. पती व्यसनी असो, क्रूर असो किंवा त्याने पत्नीला सोडून दिलेलं असो, तरी तिला त्या नात्यातून बाहेर पडता येत नव्हतं. हो, ते नातं तिला आयुष्यभर ओढावं लागायचं. पण मला वाटतं फक्त घटस्फोटाचा अधिकार देऊन भागत नाही का. कारण आर्थिक स्वातंत्र्य नसेल तर स्त्री तो निर्णय घेऊच शकणार नाही. तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडलाय. मला वाटतं संपत्तीच्या अधिकाराचा मुद्दा म्हणूनच जास्त महत्वाचा ठरला असेल. हो, तीच तिसरी आणि सगळ्यात मोठी अडचण होती. वारसा हक्काचा संपूर्ण अभाव. वडिलांच्या संपत्तीत मुलीला काहीच हक्क नव्हता. काहीच नाही. मुलगाच वारस मानला जायचा. आणि समजा पतीचं निधन झालं तर त्या विधवेला त्याच्या संपत्तीवर फक्त उदरनिर्वाहापुरता हक्क मिळायचा. म्हणजे लिमिटेड इस्टेट. बरोबर. ती त्या संपत्तीची मालक नसायची, त्यामुळे ती विकू शकत नव्हती किंवा दानही करू शकत नव्हती. अरे बापरे. तिच्या मृत्यूनंतर ती मालमत्ता पुन्हा पतीच्याच नातेवाईकांकडे परत जायची. आणि दत्तक विधानाबद्दल काय. ती चौथी समस्या. फक्त पुरुषांनाच मूल दत्तक घेण्याचा अधिकार होता. स्त्रियांना स्वतंत्रपणे मूल दत्तक घेता येत नसे. म्हणजे या सगळ्या गोष्टी ऐकल्यावर लक्षात येतं की स्त्रिया कायदेशीर, सामाजिक आणि आर्थिक अशा सर्वच पातळ्यांवर पूर्णपणे परावलंबी होत्या. हो. या परिस्थितीत बदल घडवणं हे स्वतंत्र भारतासमोरचं एक खूप मोठं आव्हान होतं. आणि इथेच भारताचे पहिले कायदामंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका निर्णायक ठरते. त्यांनी या विखुरलेल्या आणि अन्यायकारक रूढी परंपरांना एका आधुनिक समानतेच्या कायद्याच्या चौकटीत आणण्याचा प्रयत्न केला. हो, त्यांनी प्राचीन स्मृती आणि ग्रंथांचा सखोल अभ्यास करून हे दाखवून दिलं की स्त्रियांना दुय्यम लेखणाऱ्या अनेक रूढी या नंतरच्या काळात आल्या आहेत आणि त्या मूळ धर्माचा भाग नाहीत. म्हणजे त्यांचा उद्देश फक्त कायदे बदलणं नव्हता. नाही, त्यांचा उद्देश समाजाची मानसिकता बदलणं हा होता. आणि त्यांच्या बिलातील तरतुदी या त्याच दिशेने टाकलेली क्रांतिकारी पावले होती. त्या तरतुदी नेमक्या काय होत्या ज्यामुळे इतकं मोठं वादळ उठलं. पहिली तरतूद होती विवाहाबद्दल. या बिलाने बहुपत्नीत्वावर सरसकट बंदी आणली आणि एक पत्नीत्व हेच कायदेशीर प्रमाण मानलं. अच्छा. इतकंच नाही तर आंतरजातीय विवाहांना कायदेशीर मान्यता देऊन जातीय उतरंड मोडून काढण्याचा एक प्रयत्न केला. आणि घटस्फोटाबद्दल. ती दुसरी तरतूद. क्रूर वागणूक, परित्याग, धर्म बदलणे अशा अनेक कारणांसाठी पुरुष आणि स्त्री दोघांनाही घटस्फोटाचा समान अधिकार दिला. आणि मग आली ती सगळ्यात स्फोटक ठरलेली संपत्तीच्या हक्काची तरतूद. हो, ती तिसरी आणि सर्वात क्रांतिकारी तरतूद होती वारसा हक्क. काय होतं त्यात.
ह्या बिलाने मुलीला वडिलांच्या संपत्तीत मुलाएवढाच म्हणजे समान वाटा देण्याची तरतूद केली. हा एक ऐतिहासिक बदल होता. त्याचबरोबर विधवेला पतीच्या संपत्तीत मर्यादित हक्काऐवजी पूर्ण मालकी हक्क देण्याचं ठरवलं. म्हणजे ती त्या संपत्तीची स्वतंत्र मालक होणार होती. आणि चौथी तरतूद दत्तक विधानाची. हो, जिथे स्त्रियांनाही स्वतंत्रपणे मूल दत्तक घेण्याचा अधिकार देण्यात आला. खरंच हे ऐकल्यावर आजच्या काळात विश्वास बसत नाही. म्हणजे आज ज्या गोष्टी आपण अगदी गृहीत धरतो, बरोबर. जसे की मुलींना संपत्तीतला वाटा किंवा घटस्फोटाचा अधिकार, त्या गोष्टी 70 वर्षांपूर्वी किती क्रांतिकारी आणि धाडसी मानल्या गेल्या असतील. नक्कीच. या कायद्यामुळे स्त्रिया केवळ कोणाची तरी पत्नी, मुलगी किंवा आई न राहता कायद्याच्या नजरेत एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून उभे राहणार होत्या. पण ज्या समाजात शतकानुशतके पुरुषप्रधान व्यवस्था रुजलेली आहे, तिथे इतक्या मोठ्या बदलांना स्वीकारणं सोपं नक्कीच नव्हतं. अजिबात नाही. या बिलाला प्रचंड विरोध झाला. हा विरोध नेमका कोण करत होतं आणि त्यांची भूमिका काय होती? या बिलाला समाजाच्या सर्व स्तरांतून प्रचंड विरोधाला सामोरं जावं लागलं. अनेक सनातनी गट, धार्मिक संस्था जसे की अखिल भारतीय रामराज्य परिषद, हिंदू महासभा आणि अनेक शंकराचार्यांनी याला कडाडून विरोध केला. अच्छा. त्यांनी धर्म धोक्यात आला आहे, हिंदू संस्कृती नष्ट होईल असा प्रचार सुरू केला. अच्छा. रस्त्यावर मोर्चे निघाले, सभा झाल्या आणि डॉक्टर आंबेडकरांवर अत्यंत वैयक्तिक आणि खालच्या पातळीवर टीका करण्यात आली. पण धर्म धोक्यात आला आहे या भूमिकेमागे नेमका कोणता युक्तिवाद होता? यात तर स्त्रियांना साधे मानवी हक्क देण्याची गोष्ट होती. बरोबर. विरोधाची कारणं वरवर जरी धार्मिक दिसत असली तरी त्यामागे खोलवर रुजलेली सामाजिक आणि आर्थिक गणितं होती. म्हणजे एक युक्तिवाद असा होता की विवाह, वारसा हे धार्मिक विषय आहेत आणि त्यात सरकारने हस्तक्षेप करू नये. पण खरा मुद्दा वेगळा होता. कोणता? उदाहरणार्थ, मुलींना संपत्तीत वाटा देण्याला जो विरोध होता तो केवळ भावनिक नव्हता. त्यामागे एक मोठी आर्थिक भीती होती. म्हणजे नेमकी कोणती भीती? त्या काळात शेती हेच मुख्य उत्पन्नाचं साधन होतं आणि जमीन कुटुंबाकडे एकसंध राहावी, तिचे तुकडे पडू नयेत याची काळजी घेतली जायची. बरोबर. मुलीचं लग्न दुसऱ्या कुटुंबात होणार, त्यामुळे तिला संपत्तीत वाटा देणं म्हणजे आपल्या कुटुंबाची जमीन, संपत्ती दुसऱ्या कुटुंबाला देण्यासारखं आहे अशी एक भावना होती. यामुळे शेतीचे तुकडे पडतील ही भीती. हो, ही एक व्यावहारिक भीती होती. आणि भाऊ बहिणीच्या नात्यात कटुता येईल हा भावनिक युक्तिवाद त्यामागे उभा केला गेला. आणि हा विरोध फक्त रस्त्यावर नव्हता, तो थेट संसदेच्या आत आणि सत्ताधारी पक्षातही पोचला होता, नाही का? अगदी. तिथूनच खऱ्या राजकीय वादळाला सुरुवात झाली. म्हणजे काँग्रेस पक्षातच विरोध होता. हो, संसदेत या बिलावर 4 वर्षे वादळी चर्चा झाली. सत्ताधारी काँग्रेस पक्षातच यावरून 2 स्पष्ट गट पडले होते. सरदार वल्लभभाई पटेल, पट्टाभी सीतारामैया यांच्यासारखे अनेक मोठे नेते या बिलाच्या विरोधात होते. इतकंच नाही तर देशाचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनीही या बिलावर आपली तीव्र नाराजी व्यक्त केली होती. हो का? हो, त्यांनी पंतप्रधान नेहरूंना पत्र लिहून हे बिल मंजूर झाल्यास मी त्यावर सही करणार नाही असा थेट इशारा दिला होता. त्यामुळे नेहरू एका मोठ्या धर्मसंकटात सापडले होते. ही परिस्थिती खूपच गुंतागुंतीची दिसते. एकीकडे कायदा मंत्री म्हणून डॉक्टर आंबेडकर सामाजिक न्यायासाठी लढत होते. हो. दुसरीकडे पक्षातून आणि राष्ट्रपतींकडूनच विरोध होत होता. याच राजकीय कोंडीमुळे अखेर डॉक्टर आंबेडकरांनी राजीनामा दिला. तो क्षण कसा होता? होय, ती भारतीय राजकारणातील एक अत्यंत महत्वाची घटना होती. डॉक्टर आंबेडकर या कायद्यासाठी जीवाचं रान करत होते. त्यांच्या मते सामाजिक सुधारणेशिवाय राजकीय स्वातंत्र्याला काहीही अर्थ नाही. बरोबर. पण 4 वर्षांच्या चर्चेनंतरही जेव्हा सरकार हे बिल पुढे ढकलत आहे आणि ते मंजूर करण्यासाठी आवश्यक राजकीय इच्छाशक्ती दाखवत नाही हे त्यांच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी एक टोकाचा निर्णय घेतला आणि राजीनामा दिला. हो, 27 सप्टेंबर 1951 रोजी त्यांनी आपल्या कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला. देशाच्या पहिल्या कायदा मंत्र्याने एका कायद्यासाठी राजीनामा देणं ही अभूतपूर्व घटना होती. त्यांच्यासाठी ते पद महत्वाचं नव्हतं, तर ती तत्व महत्वाची होती. नक्कीच. त्यांच्यासाठी ते पद प्रतिष्ठेपेक्षा जास्त तत्व आणि सामाजिक न्यायाचं प्रतीक होतं. राजीनामा दिल्यानंतर संसदेत केलेल्या भाषणात त्यांनी आपली खंत आणि चीड अत्यंत स्पष्टपणे मांडली. काय म्हणाले होते ते? त्यांनी म्हटलं होतं की या बिलाला ज्या प्रकारे वागणूक दिली गेली आणि ते मागे टाकण्यात आलं, ते पाहून मला वाटतं की आपण आपल्या सामाजिक दुष्टचक्रांना दूर करण्यापेक्षा संसदेच्या निवडणुकीला जास्त महत्त्व देत आहोत.
हे वाक्य त्यांच्या मनातील वेदना स्पष्ट करतं. त्यांना वाटत होतं की सरकार केवळ मतांच्या राजकारणामुळे एका महत्त्वाच्या सामाजिक सुधारणेपासून मागे हटत आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर या बिलाचं काय झालं? म्हणजे त्यांचे सगळे प्रयत्न वाया गेले का? वरवर पाहता तसं वाटू शकतं, पण त्यांचे प्रयत्न अजिबात वाया गेले नाहीत. उलट त्यांच्या राजीनाम्याने या विषयाला एक नैतिक बळ दिलं. अच्छा. त्यांनी जो प्रचंड दबाव निर्माण केला होता आणि समाजात जी चर्चा सुरू केली होती, त्यामुळे सरकारला ह्या सुधारणा करणं भाग पडलं. ते कसं? पुढे 1952च्या निवडणुकीत पंतप्रधान नेहरूंनी हिंदू कोड बिल लागू करण्याचं आश्वासन आपल्या जाहीरनाम्यात दिलं आणि प्रचंड बहुमताने ते निवडून आले. म्हणजे जे बिल एकदा एकत्रितपणे मंजूर होऊ शकलं नाही, ते नंतर तुकड्यांमध्ये मंजूर करण्यात आलं. हो, अगदी तसंच झालं. नेहरूंनी राजकीय चातुर्य दाखवत मूळ बिलातील तरतुदींना 4 वेगवेगळ्या कायद्यांमध्ये विभागून संसदेत मांडलं. त्यामुळे विरोध विभागला गेला. बरोबर. विरोधकांची ताकद विभागली गेली आणि मग 1955 ते 1956 या काळात ते 4ही कायदे मंजूर झाले. कोणते कायदे होते ते? हिंदू विवाह कायदा, हिंदू वारसा हक्क कायदा, हिंदू अज्ञान आणि पालकत्व कायदा आणि हिंदू दत्तक विधान आणि पोटगी कायदा. म्हणजे स्वरूप बदललं, पण आत्मा तोच होता. आत्मा तोच होता जो डॉक्टर आंबेडकरांनी पेरला होता. तर या कायद्यांच्या मंजुरीनंतर भारतीय समाजावर, विशेषतः स्त्रियांच्या जीवनावर नेमका काय परिणाम झाला? खरोखरच काही ठोस बदल घडला का? निश्चितच. या कायद्यांनी भारतीय महिलांच्या सामाजिक आणि कायदेशीर स्थितीत आमूलाग्र बदल घडवला. हा बदल एका रात्रीत झाला नाही, त्याला वेळ लागला आणि आजही संघर्ष सुरू आहे. पण पाळा रचला गेला? हो, पण या कायद्यांनी त्याचा भक्कम पाया रचला. पहिल्यांदाच स्त्रियांना कायदेशीररित्या पुरुषांच्या बरोबरीचे हक्क मिळाले, त्यांना एक कायदेशीर कवच मिळालं. आपण काही उदाहरणं पाहू शकतो का? जसं की संपत्तीच्या अधिकाराने काय साधलं? संपत्तीचा अधिकार मिळाल्यामुळे स्त्रिया आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा मार्ग मोकळा झाला. सुरुवातीला अनेक कुटुंबांनी मुलींना हक्क सोडायला भाग पाडलं, पण हळूहळू जागरूकता वाढत गेली. बरोबर. आज आपण पाहतो की मुली आत्मविश्वासाने आपला हक्क सांगतात. यामुळे त्यांचा कौटुंबिक निर्णयांमधील सहभाग वाढला. घटस्फोटाचा अधिकार मिळाल्यामुळे अन्यायकारक हिंसक नात्यातून बाहेर पडण्याचा एक कायदेशीर मार्ग उपलब्ध झाला. आणि याचमुळे शिक्षण, नोकरी या संधी पण खुल्या झाल्या. अगदी. या कायद्यांनी महिला सक्षमीकरणाची मुहूर्त मेढ रोवली असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. आणि आजच्या काळात या बिलाचं आणि त्या मागच्या संघर्षाचं काय महत्त्व आहे? आज याची प्रासंगिकता पूर्वीपेक्षा जास्त आहे असं मला वाटतं. हे बिल आपल्याला सतत आठवण करून देतं की सामाजिक समानता ही आपोआप येत नाही. ती कायद्याच्या माध्यमातून आणावी लागते. हो, आणि त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. आजही जेव्हा समान नागरिक कायद्यासारख्या विषयावर चर्चा होते, बरोबर, युनिफॉर्म सिव्हिल कोड, हो, तेव्हा हिंदू कोड बिलाच्या संघर्षाचा संदर्भ दिला जातो. तेव्हाही असाच युक्तिवाद केला जातो की वैयक्तिक कायद्यांमध्ये सरकारने ढवळाढवळ करू नये. म्हणजे तोच परंपरा विरुद्ध आधुनिकता हा संघर्ष आजही सुरू आहे. बरोबर. आणि डॉक्टर आंबेडकरांचा समानतेचा आणि न्यायाचा दृष्टिकोन म्हणूनच आजही तितकाच मार्गदर्शक आहे. त्यांनी दाखवून दिलं की कायदा हा केवळ शिक्षा करण्याचं साधन नसून तो सामाजिक परिवर्तनाचं एक शक्तिशाली माध्यम असू शकतो. आणि हिंदू कोड बिलाचा लाढा हा त्याचा सर्वोत्तम पुरावा आहे. नक्कीच. तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण पाहिलं की हिंदू कोड बिल हा केवळ एक कायदा नव्हता, तर तो जुन्या अन्यायकारक रूढींविरुद्ध समानतेच्या दिशेने टाकलेला एक क्रांतिकारी आणि धाडसी टप्पा होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांच्या हक्कांसाठी दिलेला लढा, त्यासाठी मंत्रिपदाचा केलेला त्याग आणि त्यांची दूरदृष्टी खरोखरच आपल्याला विचार करायला लावते. नक्कीच. या चर्चेचा सारांश असा की प्रचंड सामाजिक आणि राजकीय विरोध पत्करूनही न्यायावर आणि समानतेवर आधारित कायद्यांची निर्मिती कशी करता येते याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. बरोबर. यातून हे सिद्ध होतं की सामाजिक सुधारणांसाठी राजकीय इच्छाशक्ती आणि कायद्याचा दूरदृष्टीने केलेला वापर किती महत्त्वाचा ठरतो. ही चर्चा संपवताना एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो. एकाच धर्माच्या वैयक्तिक कायद्यात स्त्रियांना मूलभूत मानवी हक्क देण्यासाठी जर इतका मोठा संघर्ष करावा लागला, इतकं राजकीय वादळ झेलावं लागलं, तर अनेक धर्म, परंपरा आणि श्रद्धा असलेल्या आपल्या देशात कायद्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने समानता आणण्याचं आव्हान किती मोठं असेल, यावर नक्की विचार करा. आणि असेच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी विषय ऐकण्यासाठी प्रज्ञा प्रवाहाला नक्की सबस्क्राईब करा. हा भाग आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आपण चॅनल मेंबरशिप जॉईन करून आमच्या कार्याला पाठिंबासुद्धा देऊ शकता.
भेटूया पुढच्या भागात. जय भीम, नमो बुद्धाय.